नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण नवरात्रीनिमित्त या वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून आपण नवरात्रींबद्दलची माहिती, दुर्गा सप्तशतीबद्दलची माहिती, देवीचा महिमा जाणून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण नवरात्र म्हणजे काय, त्याचबरोबर नवरात्रीचे वेगवेगळे प्रकार आणि आपल्या शास्त्रांमध्ये नवरात्रीचा काय आचार सांगितलेला आहे, कशाप्रकारे नवरात्रीचे पूजन केले जाते, तर त्या संदर्भात काय माहिती दिलेली आहे ती आपण, त्याचबरोबर दसऱ्याला सीमोल्लंघन म्हणजे काय, दसऱ्याला आपण काय काय कशाप्रकारे पूजन केलं पाहिजे, त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी जाणून घेऊया नवरात्र म्हणजे काय. आता नवरात्र म्हणजे आपल्याकडे अशी समजूत आहे की नवरात्र म्हणजे 9 दिवस आणि 9 दिवस आणि 9 माळा असं एकंदरीत सांगितलेलं आहे. परंतु खरा अर्थ जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीची 9 रूपांमध्ये यथाशक्ती आणि भक्ती यातने केलेली साधना, उपासना हा करण्याचा जो काही काल आहे त्या कालाला नवरात्री म्हणून संबोधलं गेलेलं आहे. त्यानंतर या नवरात्रीचे उत्तर आणि दक्षिण भारत मिळून एकूण 5 प्रकार आहेत बरं का. या 5 प्रकारांमधला पहिला प्रकार म्हणजे पहिले जे नवरात्र आहे ते म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमी, जेव्हा आपण रामनवमी ही साजरी करतो. त्यानंतर दुसरे जे आहे ते म्हणजे आषाढ प्रतिपदा ते नवमी, म्हणजे गुप्त नवरात्र त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचे नवरात्र आहे, तिसरा जे नवरात्रांचा प्रकार आहे तो म्हणजे अश्विन प्रतिपदा ते महानवमी, म्हणजे जे शारदीय नवरात्र जे आता आपण साजरे करणार आहोत ते. त्यानंतर चौथा प्रकार तो म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदा ते नवमी, जे खंडोबाचे नवरात्र आपण करतो. महादेवांचं जे मल्हारी स्वरूप आहे त्याची आपण पूजन अर्चन करून चप्पाषष्ठीला ती नवमी आपण ती साजरी करत असतो, तर त्याला आपण खंडोबाचे नवरात्र असं म्हणतो. त्यानंतर 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा, त्याला शाकंभरी नवरात्र असं म्हटलं जातं. तर यापैकी महाराष्ट्रामध्ये आपण चैत्र, अश्विन आणि मार्गशीर्ष आणि पौष हे 4 जे नवरात्रांचे प्रकार आहेत ते आपण साजरे करतो. त्यापैकी गुप्त नवरात्र जे आहे ते उत्तर भारतामध्ये साजरे केले जातात आणि शाकंभरी जे आहे नवरात्र आहे ते महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये, काही घराण्यांमध्ये ते साजरे केले जातात आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा हे शाकंभरी नवरात्र साजरे केले जातात. नवरात्रीतली घटस्थापना म्हणजे काय, तर त्याचासुद्धा एक सुंदरसा अर्थ आहे. नवरात्रीतील घटस्थापना म्हणजे आपण जो घट मांडतो ते घट म्हणजे महाकालीचं रूप आहे. त्यानंतर आपण त्या घटाभोवती जे काही गहू टाकतो मातीमध्ये, तर ते म्हणजे ते त्यातून जे उगवलेलं धान्य आहे ते म्हणजे महालक्ष्मीचं रूप किंवा महालक्ष्मीचं प्रतीक, धनधान्याची, संपत्तीची, समृद्धीची देवता. आणि त्याचबरोबर आपण जो काही अखंड नंदा दीपाची जी काही प्रकाशमय ज्योत आहे ती म्हणजे महासरस्वती. अशा या तीनही रूपांमध्ये म्हणजे तीनही आदिशक्ती आहेत ह्या, आणि या तीनही आदिशक्तींचं तेजस सामावून घेणारी ती म्हणजे आपली कुलस्वामिनी किंवा कुलदेवता. आणि अशा प्रकारे आपण आपल्या आदिशक्तींचं, या तीनही आदिशक्तींचं प्रतिकात्मक रूप म्हणून घटस्थापनाही करत असतो. घटस्थापनेनंतर आपल्याला कशाप्रकारे आपल्या या 9 दिवस देवीची उपासना करायची आहे त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. घटस्थापनेच्या दिवशी आपण घट मांडून त्या ठिकाणी देवीची स्थापना करतो आणि अखंड नंदादीप प्रज्वलित करून आपल्याला षडोपचार पद्धतीने या आपल्या कुलस्वामीची स्थापना, पूजन ही करायची आहे. त्यानंतर रोजच्या रोज कुमारिका पूजन आणि भोजन हे सांगितलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते जरूर करावं. त्यानंतर महानवमीपर्यंत उपोषण सांगितलेलं आहे. अनेकजण उपवास हे करतात. उपोषण करत असतानासुद्धा दुधामध्ये कणिक भिजवून त्याची केलेली पोळी किंवा दशमी किंवा मग फराळासाठी धान्य फराळ सांगितलेला आहे, किंवा कडधान्याची त्या पोळीबरोबर किंवा दशमीबरोबर कडधान्याची भाजी किंवा फळभाजी अशा स्वरूपामध्ये आहार हा सांगितलेला आहे. त्यानंतर रोजच्या रोज आपण देवीचं पूजन अर्चन आरती ही करावी. रोजच्या रोज पुष्पमाला बंधन हे त्या देवीला अर्पण करावं. त्यानंतर आपली रोजचे जे काही स्तोत्रपठण आहे किंवा आपला जो काही पाठ आहे, दुर्गा सप्तशतीचा जे पाठ करत असतील त्यांनी तो पाठसुद्धा करावा. अशा प्रकारे देवीची आराधना करावी. त्यानंतर षष्टीला देवीचा गोंधळ हा घातला जातो, देवीसमोर गोंधळ घातला जातो. गोंधळाच्या निमित्ताने देवीची एका प्रकारे उपासना, तिला आवाहन केलं जातं, तिची स्तुती केली जाते. त्यानंतर सप्तमीला देवीच्या डोक्यावरती फुलोरा हा अर्पण केला जातो. त्यानंतर महाअष्टमीला उपवास हा सांगितलेला आहे, ज्यांना शक्य आहे त्याने तो करावा.
आणि त्याचबरोबर होमहवनसुद्धा सांगितलेलं आहे. होमहवन प्रत्येकालाच घरामध्ये करणं शक्य नाही आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ज्यांच्या घरी तो केला जातो त्यांनी तो जरूर करावा. ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही. त्यानंतर महानवमीला पुन्हा एकदा देवीचं पूजन करून, साग्रसंगीत देवीचं पूजन करून आणि देवीला पुरणाचा नैवेद्य, महानैवेद्य हा अर्पण करायचा आहे. आणि त्याचवेळी कुमारिका, सवाष्ण आणि ब्राह्मण भोजन हे द्यायचं आहे. आणि त्यानंतर तो जो काही महाप्रसाद आहे तो आपण ग्रहण करून आपला उपवास त्या ठिकाणी सोडायचा आहे. आणि त्यानंतर मग घटावरील जी काही पुष्पमाला आहे ती पुष्पमाला हलवून आपल्याला नवरात्रात्थापन करायचं आहे. आणि जो काही दिवा आपण अखंड दीप लावलेला होता तो दिवा स्वतःहून त्याचा शांत होईपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे, हाताने तो विझवायचा नाही आहे. तर अशा प्रकारे या 9 दिवसांमध्ये आपल्याला देवीची उपासना, पूजन हे करायचं आहे. त्यानंतर दशमीच्या दिवशी या पूजेचं विसर्जन आपल्याला करायचं आहे. ते करत असताना त्या दिवशी सीमोल्लंघनसुद्धा केलं जातं. सीमोल्लंघनाला निघण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आपण महासरस्वतीचं पूजन वही आणि लेखणीच्या स्वरूपामध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर जो आपण पूजेसाठी घट मांडलेला होता, त्याचबरोबर जो अखंड नंदादीप होता त्याचंसुद्धा पूजन त्यावेळी करायचं आहे. आणि त्याला मिठाईचा नैवेद्य दाखवून त्याचं विसर्जन करायचं आहे. त्यानंतर आपण साजरा करतो त्याच दिवशी ते म्हणजे विजयादशमी. विजयादशमी हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी आपण नवीन वस्तू किंवा कुठलंही शुभकार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. तर या दिवशीच सीमोल्लंघन केलं जातं. आता सीमोल्लंघन करण्यासाठी काय करतात, तर घरातील जे काही पुरुष मंडळी आहे ही पुरुष मंडळींनी श्रवण नक्षत्रामध्ये विजय मुहूर्तावरती जे काही घटाभोवती उगवलेलं धान्य आहे ते धान्य त्यांनी आपल्या खिशामध्ये त्याचे काही तृण घालून घ्यायचे आहे आणि मग सीमोल्लंघनासाठी निघायचं आहे. आणि मग सीमोल्लंघनाला गेल्यानंतर म्हणजे शमीची पानं किंवा आपट्याची पानं आणण्यासाठी, आणि ती शमीची आणि आपट्याची पानं घेऊन त्यांनी सायंकाळच्या आत घरी परत यायचं आहे. आता पूर्वीच्या काळी ही प्रथा होती की जंगलात जाऊन ती पानं आणावी लागायची. आता आपल्याला सगळीकडे ती उपलब्ध आहेत. मग सायंकाळच्या आत आपण ती घरामध्ये घेऊन यायची आहे. घरामध्ये ती पानं आपण ज्यावेळी आणतो त्यावेळी सुवासिनींनी सुद्धा नटून थटून त्यावेळी आपलं तयार राहायचं आहे. आणि आपल्या अंगणामध्ये किंवा बाहेर त्या ठिकाणी सडामार्जन रांगोळी करून संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभित करायचा आहे. आणि त्याचवेळी आपल्या प्रवेशद्वाराच्या पाशी तांदूळाने एक मानवाकृती काढायची आहे. ही मानवाकृती म्हणजे बळीराणा त्याला म्हटलं जातं. आणि मग पुरुष घरी येण्याच्या आधी ही तांदूळाने रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि जेव्हा पुरुषांनी घरात येतील तेव्हा त्यांनी घरामध्ये प्रवेश करताना काय करायचं आहे की ही जी काही तांदूळाची आपण बळीराणा काढलेला आहे त्या बळीराणाच्या मस्तकावरती उजव्या पायाचा जो काही अंगठा आहे त्यांनी त्याला स्पर्श करायचा आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि मग त्यानंतर गृहिणींनी सुद्धा, सुवासिनींनी आपल्या पतीचं, घरातल्या इतरांचं सुद्धा औक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर पुरुषांनी आणलेलं जे काही आपट्याची पानं आहे, शमीची पानं आहे, ती आपण आपल्या कुलदेवतेला, सर्व देवतांना अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर मग घरातल्या वरिष्ठ मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना ती देऊन आणि मग अशा प्रकारे ह्या दसऱ्याचा सण साजरा करावा अशी संपूर्ण त्याचा जो काही आचार आहे तो सांगितलेला. अशा प्रकारे या भागामध्ये आपण नवरात्र म्हणजे काय, नवरात्रीचे वेगवेगळे प्रकार, नवरात्रामध्ये 9 दिवसांमध्ये कशाप्रकारे आपल्याला पूजन, अर्चन, उपासना करायची आहे हे जाणून घेतलं. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाची पद्धत काय आहे त्याची संपूर्ण माहिती या भागामध्ये घेतली. ही माहिती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही माहिती आता लोप होत चाललेली आहे. बऱ्याच लोकांना सीमोल्लंघन कशाप्रकारे करायचं किंवा 9 दिवसामध्ये आचार, कुळाचार कशाप्रकारे करायचा हे माहीत नाही आहे. तर त्यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. या संपूर्ण माहितीसाठी श्री चेतन मालपाटक यांचे खूप खूप आभार. भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.